अध्यक्ष महोदय, तसं तर मी जातीपाती धर्मात कधी पडलो नाही, कधी त्याच्यात कधी आंदोलन केले नाही। मी आतापर्यंत जे काही आंदोलन केलं, बाहेर आलो, सभागृहात बोललो, ते शेतकऱ्यांबाबत, दिव्यांगाबाबत, अनाथाबाबत माझ्या सगळ्या लक्षवेधी जास्तीत जास्त दिव्यांगाच्या बाबतीत आणि अनाथाच्या बाबतीत आहे। अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा आम्ही या सगळ्या अशा मागच्या ठरावात मी बोललो नव्हतोय, मागच्या सभागृहात या आरक्षणाबाबत मी कधी बोललो नाही, कारण माझं असं मत आहे का जातीपेक्षा धर्मापेक्षा हक्काची लढाई फार महत्त्वाची असते। शेतकऱ्याला त्याचा भाव भेटत नाही, मजुराला त्याची मजुरी भेटत नाही, आणि माझं अजूनही पूर्ण असं मत आहे का शेतकऱ्याला जर भाव भेटले तर सगळ्यात जातीत शेतकरी 75% आहे। एका शेतकऱ्याचे प्रश्न मिटले का या देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचे प्रश्न मिटतं, एवढी ताकद शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये आहे। पण ते तुमच्यात धम्मक नाही, ना काँग्रेसवाल्यामध्ये, ना भाजपवाल्यामध्ये, ना शिवसेनेवाल्यामध्ये। तुम्ही शेतकऱ्याचं भलं करू शकत नाही हे 75 वर्षामध्ये स्पष्ट दाखवून दिलं। सगळ्या समाजात शेतकरी आहे, पण शेतकऱ्यासाठी समाज उभा राहत नाही, आमदार उभे राहत नाही, खासदार उभे राहत नाही, हे या देशातलं सगळ्यात मोठं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, 350 गुन्हे दाखल झाले, 350, 4 ते 5 गुन्ह्यामध्ये किमान 4 वर्षाची सजा मला कोर्टानं सुनावली। आम्ही धडक मारायचं बिलकुल, आणि अजूनही ठोकतोय धरून, काही विषय नाही आहे। अध्यक्ष महोदय, एक लक्षात घ्या का हा देश आम्ही पाहतोय, म्हणजे कधी कधी विचार येतं का आपण जाती पाती धर्मामध्ये पडायचं का नाही पडायचं। पण काल एक वाचण्यात माझ्या आलंय, जॉर्ज फर्नांडिसचं भाषण आलं, त्यांनी मस्त सांगितलं, त्यांनी सांगितलं का जन्म झाला का माणसाला जात आणि धर्म चिटकतं, आणि तो मरेपर्यंत कायम राहतो, त्याची जात जात नाही आणि धर्मही त्याच्यातून काही सुटत नाही। आणि म्हणून लोक असं म्हणतात का जातीवर जात सोडू नका, पण जातीवर वाद करू नका। जात कोणच सोडली नाही पाहिजे, कारण जन्मतापासून ते लागतं आणि मरेपर्यंत ते टिकतं। तसं ते पॉइझन आहे। कष्ट करणाऱ्या, काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी ते विषच आहे। शेतकरी म्हणून कष्टकरी म्हणून त्याच्या बाजूने कधी हे सभागृह ज्यानं बांधलं असेल ना अध्यक्ष महोदय, हे सभागृह ज्या मजुरानं बांधलं त्या मजुराला 100 रुपये रोज होता, मी काढली सगळी माहिती। आणि हा इंजिनियर जेव्हा आम्ही पाहतो या सभागृहाला लक्ष देत होता, पुरत होता, वळसे पाटील साहेब, त्याला त्यावेळेस 800 रुपये रोज होता, इंजिनियरले 800 रुपये रोज, आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या मजुराला 100 रुपये रोज। हे लुटीचे तंत्र आहे। जो ज्यादा कष्ट करेगा उसको लुटना है, और जो कम मेहनत करेगा उसको देना है। श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हावं आणि गरिबांना अधिक गरीब व्हावं, आणि मग गरिबांना श्रीमंताच्या घरी भांडे घासावं, अशी अवस्था आहे। ही व्यवस्था आहे सरळ सरळ, आणि या व्यवस्थेला तोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे, म्हणून ही व्यवस्था आम्ही पाहतो आरक्षणावर येऊन आम्ही आता आमची पोळी भाजणार आहोत। याच्यात नेते मोठे होणार, पक्ष मोठे होणार, आणि कार्यकर्ता भस्म होऊन जाईल, पेटून जाईल। अरे मोठे मोठे कार्यकर्ते, मोठे मोठे मंत्री महोदय जर आम्ही पाहतोय का द्वेष निर्माण करणारे भाषण जर करत असेल तर कसं होणार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून, लागण तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय, बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात, स्वतःच्या शरीरात जात सुरू दिली नाही। मला बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य अजूनही मनात कोरून ठेवलं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, बाबासाहेबांना हे म्हटलंय का होय मी पहिले भारतीय आहे, नंतर सुद्धा भारतीय आहे। आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतोय, एवढे नालायक निघालोय। पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना। खरं तर पुतळा लावला, पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा, आणि बाबासाहेबांच्या पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्यानं उभा केला, याचा आनंद आहे, गर्व आहे। अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो इथं आहे,
बोलतोय मराठ्यावर बोलतोय, तुम्ही आंदोलन काही कुचकुच करू नका. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुलेंना पहिली शिवजयंती शुभाची, कुठे जातीपातीचा कुठे विषय नाही. महाराष्ट्र कसा होता त्या संत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिला. अध्यक्ष महोदय, पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंना या महाराष्ट्रात सुरू केली. जातीपातीचे बंधन तोडत महात्मा फुलेंना पुन्हा दाखवून दिलं तर कुठलाही महापुरुष एका जातीपुरता, धर्मापुरता, राज्यापुरता मर्यादित नसतं, तर त्याचा छाप सगळ्या जगावर पडत असतं. तसा हा महाराष्ट्र होता. पण महाराष्ट्राला काय काळीमा लागतंय मला समजत नाही. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एक जण असा म्हणतोय, नाव घेत नाही मुद्दा म्हणून, अधिक जातीवर जाण तुम्ही, 160 आमदाराला आम्ही पाळू. 160 आमदाराला भाषा आहे. या पद्धतीने मोठे नेते जर बोलायला लागले, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे. काही उदाहरण दिलं जातं का त्या समाजाचा होता म्हणून तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत, ठीक आहे, पण समाजावर जाऊन आरोप करा तर राख लागेल ना महाराष्ट्राला. कोण वाचून याला? अरे आम्ही समजदार आहोत. इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं, तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हावर बोललो, तुम्ही माझ्यावर बोलले, ठीक आहे, पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल, मराठ्यांनी असं केलं, आमच्या मशानभूमी अडवल्या, आमचं असं केलं, आमचे तसं केलं, अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही. असे तर कित्येक उदाहरण सापडत. गावखेड्यामध्ये अशी उदाहरण सापडत नाही. एकमेकाचं पण कुणी जिथे जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या गावामध्ये. हे तर सत्य आहे. ते नाही व्हायला पाहिजे पण सत्य आहे. मला वाटतं खोटं असेल तर मला सांगितलं पाहिजे. पण अशा प्रकारचा भास आणून देणं, जणू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसं काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली. अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकी होईल, चुकीचं होईल. अध्यक्ष महोदय, राजकारण होईल हो, तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. अमृत पाजून व्हा. ते नाही होता येतं. आणि अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचे हे कारस्थान थांबले पाहिजे. घरं जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे, अंदर केलं पाहिजे, बेभान ठोकलं पाहिजे त्यांना. घरं जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना ते हात पाय तोडून टाका. अध्यक्ष महोदय, पण मला वाटते एकाही माणसानं इथे उल्लेख केला नाही, 50 मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या. योगेश नावाचा पोरगा PhD झालेला होता. मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते, फक्त डोळ्यात पाणी होते. त्याच्या बापानं आत्महत्या केली होती. घर पळाले झालं होतं अंगावर. शिकून शिकून आता नोकरी लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही. मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे. ना पाण्याची सोय आहे, ना कुठल्याही प्रकारची व्यवस्था आहे. सगळ्याच समाजाची, तेली, माळी, कुंभी, धनगर असं नाही मी म्हणतोय मराठ्याचीच व्यवस्था आहे. सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची व्यवस्था आहे आणि इकडे आलो तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची व्यवस्था पण तिकडे नाही आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली. 50 जणांच्या आत्महत्या झाल्या, घरं जाळल्या. आम्ही 10 डाव ठासून ठासून सांगतोय. आणि 50 आत्महत्या झाल्या, त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही, याचं दुःख आहे. एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असेल तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं जाईल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय हो या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज. पाहिला कधी? आंदोलन झालं, असा मोठा लॉंग मोर्चा निघाला, कुठेतरी गोटमार झाली, आम्ही पाहतोय. पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होत आहे. मी जरी सरकारमध्ये असलोय तरी सत्य महत्वाचं असतंय. आणि मग हे दुःखद गोष्ट नाहीये, ही वाईट गोष्ट नाहीये. नाही उचलले असते, नाही जबरदस्ती केलं असतं, काय फरक पडला असता. पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली. द्यायची होती का दिली? तपासलं नाही पाहिजे कोणी पण असेल.
कोणाला बदनाम का होतंय का तुमच्या बाजूने गृहमंत्री बसत असाल आणि तुम्ही म्हणत असाल का घर कसे पेटले हे कसं काय कसं चालणार तुम्ही असे म्हणत असाल तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही मग का आलू शिल्लक का तिथं अरे ठाम माना त्या कॅबिनेट मध्ये तोडफोड करा ही भाषा कॅबिनेट मधली आहे ही भाषा आम जनतेतली नाही आहे लक्षात घ्या आणि असं सांगून जर आपण पेटवा पेटवी करत असेल तर चांगलं नाही आहे अध्यक्ष महोदय मी मराठा हा शब्द हा एका जातीचा नाही हे स्पष्ट बोलणारा माणूस आहे आपण जर पाहिलं पंजाब सिंधू गुजरात मराठा पंजाब सिंधू गुजरात मराठा मग मराठा जर एका जातीचा आहे तर जनगणनेमध्ये ह्या मराठा काढला पाहिजे एका जातीचा उल्लेख का केला जात प्रस्ताव तयार करा काळा मराठ्याला इथून हा एका जातीत हा जनगणनामध्ये आला कसा अध्यक्ष महोदय 800 वर्षापूर्वीचा पुरावा आहे लीळा चारित्र्य ग्रंथामध्ये सरळ स्पष्ट म्हटलं आहे आचार्य गावामध्ये जात पारी कुंभी बसले होते यात म्हणाले अहो पाटील मराठे तुमच्या गावी ब्राह्मणांचे घर नाही का 800 वर्षाचा पुरावा आहे 800 वर्ष कुंभी हा मराठाचा आहे पाटील हा मराठाचा आहे पाटील पदवी आहे हो गुरदर साहेब तुम्ही पाटील कुंभीमध्ये येत नाही पण पदवी पाटील लागली ना तुम्हाला पाटील पदवी आहे देशमुख पदवी आहे ते कोणत्याही जातीला लागतं पण पाटील हा आम्ही पाहतोय का मराठा ही सुद्धा या मुलखाचं नाव आहे वेळात वीर दवळले सात आम्ही पाहतोय का मराठ्याचं वर्णन आम्ही पाहतोय 18 पगड जातीतला तेली असन महार असन माळी असन बौद्ध असन सुतार असन कुमार असन धनगर असन मल्हारराव होळकरांच्या समाधीच्या खाली मराठा सरदार म्हणून लिहिला गेलाय ते काढान काय तुम्ही ते काळाची ताकद आहे तुमच्यात मराठा हाच मी म्हणतोय कुंभी 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतोय बरे झालं देवा कुंभी केलो नाहीतर अहंकारनं मेलो असतो नंतर 200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेचं आसूड हे याच्यात काय म्हणताय अध्यक्ष महोदय ज्या महात्म्याला आम्ही मानतोय जातीचे नसले तरी आम्ही महात्मा फुलेचे कट्टर कार्यकर्ते आहे महात्मा फुलेसाठी लागण तेव्हा मरण यावं तेवढं मरण आम्ही स्वीकारू अध्यक्ष महोदय महाराजांचा पहिला पोवाडा लिहिणारे आमचे महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतं कुळवाडी भूषण पावाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजींचा लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुंभ्यांचा काळ होतो असा यवनांचा अरे महात्मा ज्योतिबा फुलेला खोटे मागताय तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेने खोटं बोलले हे आसूर शब्दात त्यांनी लिहिलेला पोहाडा अध्यक्ष महोदय इथून ते समोर म्हणतंय तुम्ही यांना जर खोटं पाळत असेल तर कसं होणार अध्यक्ष महोदय जिजाबाईचे मूळ घर होते पुण्यास खान राहिला तिथं वस्तीचं मराठाचं चौकीबंदी गावात शिरण्यास म्हणजे स्पष्ट होते का मराठ्याला तिथं चौकीबंदी केल्या जात होती म्हणजे 18 पगड जातीला अध्यक्ष महोदय आज मराठ्याला त्यावेळेस बंदी होती दुर्दैव आता मराठ्यांना बंदी करावं लागतं काय मला तर वाटतं जे मराठे मंत्री झाले त्यांनाच खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजे चांगलंही केलं का मराठ्यांनी मराठ्यासाठी आरक्षण दिलं नाही अध्यक्ष महोदय एक आसूडचा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये एक गृहस्थ जातं महात्मा ज्योतिबा फुलेकडे आणि त्यांच्या पगोट्यात 3 शेंड्या लोंबत नव्हत्या शिंप्याचं म्हणावं पगोट्यावर जागोजागी सुया टोचल्या नव्हत्या सोनारातील म्हणावं त्याच्या भाऊपुढे उरडा निघाला नव्हता व ब्राह्मणातील म्हणावं महात्मा फुलेले चिंता लागली काय म्हणावं याला आणि तेव्हा आपला मोरा माझ्याकडे फिरून आपणच मला प्रश्न केला की तुम्ही मला ओळखले काय महात्मा फुलेला म्हणतात ते मी म्हणालो नाही महाराज म्हणजे ज्योतिबा म्हणाले
मी तुम्हाला ओळखले नाही, माफ करा. गृहस्थ म्हणाला मी मराठी कुळातील मराठी आहे. तुम्ही मराठे असाल परंतु तुमची जात कोणती, असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. आणि मग गृहस्थ म्हणते माझी जात मराठे. मग मी म्हणजे ज्योतिबा म्हणते महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहे ते सर्व मराठे आहे. आता एवढं स्पष्ट 200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हटलंय, हे तुम्ही लोकांसमोर आणत नाही. आणि अध्यक्ष महोदय, आणि म्हणून ते मग पुन्हा विचारतोय तर म्हणते मी कुंभी. तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगाडा तेवढ्यात होत नाही. मराठे म्हणून तुम्ही कोणत्या जातीचे आहे हे सांगता येत नाही. म्हणून गृहस्थ मग त्याला सांगतं मी कुंभी आहे. आता हे माझ्या हातचं नाही, महात्मा ज्योतिबा. तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेला हे खोटं म्हणाल का? म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेचा विषय झाला. अध्यक्ष महोदय, भीमरावजी आंबेडकरांचं खंड 10वा आहे, चरित्र खंड आहे. अध्यक्ष महोदय, याच्यात खूप चांगल्या प्रकारचं झेंडा समिती नेमल्या गेली होती अध्यक्ष महोदय. आणि याच्यात झेंडा समितीमध्ये आंबेडकरांचं नाव होतं, बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि तेव्हा महाराष्ट्रानं ठरवलं होतं का त्या तिरंग्याचा रंग हा भगवा असला पाहिजे. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा कमिटीवर नेमणूक झाली आणि ते दादरला 3 जुलैला आल्या. परत आल्यावर सुरबा टिपणीस हे सगळं सरकारनं छापलेलं पुस्तक आहे. नाही तर तुम्ही अधिक आरोप करणार आहे, तुम्ही एवढे भारी आहे तसे.